बरं ते गर्दीचा एक भाग असतात, पण त्यांना ती चीड असते, संताप असतो, पण बोलू शकत नाहीत. बोललं तर कोणी ऐकत नाही. ही पुन्हा ही म्हणजे कुचंबना मानसिकरित्या होत असते. मग हेरंब सर, अशा वेळी चुकीच्या गोष्टी करणाऱ्या अशा पालकांना सुद्धा कुठलीही दयामया न दाखवता ज्या प्रकारे या सगळ्या माफियांच्या बद्दल भूमिका असेल, एक कठोर भूमिका, तीच भूमिका यांच्याबद्दल घेतली पाहिजे का? अगदी बरोबर आहे. म्हणजे आज सीबीआयनं न्यायालयात जी भूमिका मांडली, हा. की सीबीआय असं म्हटलं, की इथून मागे आम्ही या प्रकारच्या विद्यार्थी आणि पालकांना विटनेस म्हणून केसमध्ये घेत होतो. हो. परंतु आता आम्ही त्यांना सहआरोपी करणार आहोत. तर मला ही सीबीआयची भूमिका फार महत्वाची वाटते. खरंय. आजपर्यंत काय व्हायचं, की माफीचा साक्षीदार एखाद्या विद्यार्थ्याला करायचं, पालकांना करायचं आणि हा संपूर्ण भाग त्याच्यामधून बाजूला जायचा, की पालक आणि जे विद्यार्थी आहेत. हम्म. पण आज त्यांना आम्ही गुन्हेगार करणार अशी सीबीआयने जी भूमिका घेतली ती अत्यंत स्वागतार्ह आहे. आणि मग छोटे मासे मोठे मासे असं करत आपण मोठ्या माशांवर चर्चा करायची आणि या छोट्या माशांना सोडून द्यायचं. तर हा फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे बिहार मधलं जे मागचं चित्र होतं, की 200 पालक विद्यार्थ्यांच्या कॉप्या द्यायला त्या भिंतीवर चढले होते, किंवा आता महाराष्ट्रात सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये ड्रोनने ते पालक पकडले होते, की जे पालक आपल्या विद्यार्थ्यांना कॉप्या देत आहेत. तर जिथे जिथे अशी व्यवस्था वाकवण्याची प्रवृत्ती होईल, तर मला असं वाटतं, की आपल्या समाजामध्ये आता उच्च मध्यम वर्गाचं प्रमाण वाढत जाणार आहे आणि उच्च मध्यम वर्गामध्ये हा जो अतिरिक्त पैसा आलेला आहे, हा अतिरिक्त पैसा सगळ्या ठिकाणची व्यवस्था वाकवतो. मग तो अगदी आता डिझेलच्या रांगा असतील तर तो तिथं घुसून जास्तीत जास्त स्टॉक आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न करणार. निवडणुकांमध्ये पण तो त्याच प्रकारचा करणार, किंवा पोर्शे कारच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं, की श्रीमंतांची माजलेली पोरं या प्रकारच्या मोठ्या मोठ्या कार घेऊन गरिबांना चिरडतात. मला असं वाटतं, की मार्क्स जे म्हणतो, की अतिरिक्त संपत्ती शोषणातून निर्माण होते, तरी ही जी अतिरिक्त संपत्ती निर्माण झाली ना, तिला हे पाय फुटलेले आहेत आणि ते जिथं जिथं व्यवस्था वाकवायचा प्रयत्न करणार, तर ती व्यवस्था वाकवताना समाज म्हणून आपण बोललं पाहिजे. म्हणून तुमचं अभिनंदन आहे, सगळेजण पॅनल करतात. त्याचं कारण, की आज मीडिया म्हणून तुम्ही हा सातत्यानं मुद्दा मांडताय आणि यावेळी आपल्याला असं जाणवतंय, की कोणीही त्याचं समर्थन करत नाहीत. राजकीय नेते सुद्धा आज हिंमत करून नाही राहिले, की या केसमध्ये मध्ये पडायचे. याचं कारण असं, की समाजामधला ज्या प्रकारचे कॉक्रोच पार्टीपासून ज्या सगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, तर त्या प्रतिक्रिया अशा जर उमटत राहिल्या, तर मला असं वाटतं या मस्तवाल व्यवस्थेवर एक प्रकारचा दबाव आणि दडपण निर्माण होऊ शकेल खरंय. एक आणि तोच अंकुश त्याच्यावरचा मार्ग अंकुश आहे. ठेवण्याचा आणि उजळ माथ्यानं जे आतापर्यंत जगायचंय ना, मी नेहमी असं मला वाटतंय सर, गेल्या काही वर्षातली तर ही मानसिकता झाली आहे, कदाचित चुकीची, बरोबर मला माहीत नाही. ह्यांना कोर्टात शिक्षा होईल, हे सुटतील, पैशाचा काय जे असेल ते पुढचं कोणालाच माहीत नाही समजा. पण आतापर्यंत असं होताना दिसलं नाही, की यांना काहीतरी फार कठोर शिक्षा झाली आणि त्याच्यातून एक काहीतरी धडा मिळाला, असं होत नाही. पण किमान सामाजिकदृष्ट्या तरी ह्यांचं अधपतन झालं पाहिजे. सामाजिकदृष्ट्या तरी यांना सन्मान जो दिला गेला ना आतापर्यंत, तो काढून घेतला पाहिजे. ह्यांचे जे काही मेडल असतील ना, हे मिरवलेले सगळे हेडलाईन पासून जाहिरातीपासून सगळ्या बॅनरवरचे, ह्यांचे वाभाडे काढून ह्यांना ह्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. समाजात नैतिकता चालते हे सांगणं गरजेचं आहे. म्हणूनच मला जयश्रीताई तुम्हाला हे विचारायचं आहे, की घेणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत फोडणारे आहेत. खाली मार्केट आहे एक मोठं पैसे देणारं, म्हणून तर हे हिम्मत करतायत. म्हणजे रिटायरमेंटला आलेल्या ती प्राध्यापिका, मला सांगा ना, काय नसेल का चांगला पगार त्या व्यक्तीला, पण तरी सुद्धा रिटायरमेंटला 7 महिने असताना सुद्धा एवढ्या देशानं तुमच्यावर विश्वास व्यक्त केला, की सगळ्या देशाची नीट सारखे पेपर सेट करण्याची जबाबदारी दिली, तुम्ही ते फोडता, विश्वासघात करता या देशाचा. मग हे जे आहे खाली काहीतरी मार्केट आहे प्रचंड पैसा देणारं, म्हणून सुद्धा ही व्यवस्था भ्रष्ट बनतीये का, की व्यवस्था भ्रष्ट म्हणून खाली बनतायत, काय नेमकं? हे दोन्ही खरं तर हातात हात घालून चाललेल्या व्यवस्था चालू आहेत सध्या. हा. कारण आपण जर ह्या लेक्चरर लोकांचं जर बघितलं असेल आतापर्यंत जे किती काय पकडले गेले वगैरे वगैरे, आपण त्याच्यामध्ये आज ब्युटी पार्लर चालवणारी व्यक्ती अचानकपणे तिला पैसा दिसतो नीट मध्ये आणि ती नीट मध्ये घुसते आणि ती तिकडून काही मुलं जमा करते आणि याचा थांगपत्ता कुठेही लागत नाही. आज एक लेक्चरर म्हणवणारी व्यक्ती जी समाज घडवण्यासाठी हजारो मुलांकडे उभी आहे, म्हणजे आज जर त्यांना 6 महिनेच राहिलेले आहेत रिटायरमेंटला, तर त्यांनी आज कितीतरी हजारो विद्यार्थी त्यांच्या हातून घडले असतील. तर ह्या विद्यार्थ्यांना आज काय वाटत असेल, की आपण कुठल्या व्यक्तीच्या हातून आपण शिक्षण घेतलेलं आहे. मला असं वाटतं, की अभिमानाने ज्या शिक्षकांबद्दल आपली मान आज अभिमानाने वर जाते, त्यापेक्षा आज त्या मुलांची मान शर्मेने खाली जात असणार आहे. ज्या कॉलेजमध्ये ही शिक्षिका शिकवत होती,
त्या कॉलेजच्या लोकांचा सुद्धा आज पूर्णपणे म्हणजे त्यांचा त्याच्यामध्ये किती सहभाग आहे याच्याबद्दल मला काही माहिती नाही किंवा मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. पण कॉलेज जरी काही अस्मिता जपलेली असते त्या अस्मितेमध्ये पण हा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही बघता बीडमधले पण कुलकर्णी म्हणून कुठेतरी सर पकडलेले आहेत. अरे मी आज एवढे वर्ष तुम्ही 30 वर्ष 20 याच्यामध्ये येता हजारो विद्यार्थ्यांच्या हातून घडतात पण तुम्हाला एकदा त्यांना वाटत नाही तुमचे हात कसे ठरत नाही. याचा दोन्ही म्हणजे पालक खरं ही हिंमत होते कशी. आणि संजीव शिरसाट सर मला शेवटची कमेंट तुमच्याकडून पाहिजे की आता हे अनेक पालक सध्या टार्गेटवर आहेत. तुमचं काय म्हणणं आहे की या सगळ्या पालकांना सह आरोपी केल्याच्या नंतर बाकी कठोर कारवाई झाल्याच्या नंतर बाकी पालकांमध्ये मेसेज जाऊ शकेल की बाबा आपण असं केलं तर आपल्या मुलाचंही करिअर उद्ध्वस्त होईल, आपली जे काही पद प्रतिष्ठा कमवलेले तेही जाईल, त्यामुळे ही कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. सर हा मागणी आणि पुरवठा अर्थशास्त्राच्या नियमामध्ये हा झालेला प्रकार आहे. लोकांनी मागणी केली म्हणून ह्या लोकांनी पुरवठा केला. पण मागणी करणारा जर या ठिकाणी जर आरोपी होत असेल, त्यांना जर शिक्षा होत असेल तर निश्चितच याची जरब बसेल. आणि जर हे लोक जर पेपर फोडणाऱ्यापेक्षा पेपर फोडण्यासाठी पैसा पुरवणारे किंवा पैसा देऊन पेपर घेणारे हे सर्वात अगोदर सर्वात मोठे गुन्हेगार हे आहेत. म्हणून यांना कसल्याच प्रकारची माफी होता कामा नये. यांना शिक्षा झालीच पाहिजे. यांचं पूर्ण विशेष म्हणजे विद्यार्थी आणि पालक असं विचार करता कामा नये की या विद्यार्थ्याचं आयुष्य बर्बाद होत आहे, याच्यामुळे असं होतंय, त्याच्यामुळे तसं होत आहे. तर हा कोणालाच इथं गय करता कामा नाहीये. जर 2023च्याच एनटीएनं जर पेपर रद्द केला असता तर हे दिवस आज पाहायला मिळाले नसते. मला त्याच्याबद्दल एक कमेंट करायचे, हे जे झाकून ठेवणं आहे ना, इब्रत जाईल म्हणून मान्यच करायचं नाही. यावेळेस सुद्धा मान्य करायला नव्हती तयार एनटीए. यावेळेस तरी कुठं पेपर कुठला मान्य करायला तयार होते. जेव्हा सगळं माध्यमांमध्ये सगळीकडे आलं त्यानंतर 7-8 दिवसानंतर हे त्यांना मान्य करावं लागलेलं आहे. हे झाकून ठेवण्यामुळे तर झालं नाही सगळं. या मानसिकता अशी झाली की तेव्हा तेवढा गदारोळ होऊन आमचं काहीच वाटोळ झालेलं नाही, आम्हाला काहीच परिणाम पडला नाही. तर आता पुढे काय होणार आहे, पुढे सुद्धा काही होत नाही म्हणून हे लोक निर्डावले, घेणारे निर्डावले आणि फोडणारे निर्डावले. त्याच्यामुळे ह्या दोन्हीलाही आरोपी करून यांच्यावर कठोरातली कठोर जे कोणी व्यावसायिक असतील, जे कोणी कोणत्या एखाद्या पदावर असतील, कोणी राजकारणी असतील, त्यांचं राजकीय पद काढून घेणे, पूर्ण राजकारणामधून त्यांना काढून टाकणे. जर एखादा डॉक्टर असेल तर त्याचा पूर्ण रजिस्ट्रेशनच त्याचं पूर्ण बंद करणे, पूर्ण व्यवसाय त्याच्या गोष्टीतून त्याला पूर्णतः एक नेस्तनाबूत करणं हाच एक सर्वात मोठा पर्याय आहे. आणि सर्वांवर